श्री स्वामी समर्थ. खरंच काळ्या शक्तीपेक्षा स्वामींची कृपा मोठी आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काही लोक म्हणतात माझ्यावर काहीतरी केलं आहे, काही म्हणतात म्हणूनच माझ्या कामात सतत अडथळे येतात, तर काही जण प्रत्येक दुःखाचं कारण काळी जादू असं समजू लागतात. पण स्वामी भक्तांनी सर्वात आधी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. भीती हीच माणसाची सर्वात मोठी शत्रू असते. जेव्हा मन भीतीने भरतं तेव्हा प्रत्येक सावली ही भयानक वाटू लागते. प्रत्येक अपयश कुणीतरी केल्यामुळेच आलं असं वाटू लागतं. पण स्वामी म्हणतात जिथे श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही. एक लहानसा दिवा संपूर्ण अंधार संपवू शकत नाही, पण तो जिथे पेटतो तिथला अंधार नक्की दूर करतो. तसंच स्वामींचं नाम ते तुमच्या मनात प्रज्वलित झालं की भीतीचा अंधार आपोआप कमी होऊ लागतो. काळी जादू असो वा कोणतीही नकारात्मक भावना, तिच्यापेक्षा मोठी स्वामींची कृपा आहे. कारण अंधाराला स्वतःचं अस्तित्व नसतं, तो फक्त प्रकाश नसल्यामुळे दिसतो. आणि जिथे स्वामींचं नाम आहे तिथे मनात प्रकाश निर्माण होतो. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, कोणतीही अडचण आली तर आधी घाबरू नका, आधी स्वामींचं नाम घ्या, मन स्थिर करा. कारण स्वामींच्या चरणांशी जोडलेलं मन भीतीपेक्षा नेहमीच मोठं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्या आयुष्यात सतत एकामागून एक अडचणी येऊ लागतात तेव्हा अनेक लोक लगेच म्हणतात माझ्यावर काळी जादू झाली आहे. पण प्रत्येक अडचणीमागे काळी जादूच असते असं समजणं योग्य नाही. कधी आपल्या चुकीच्या निर्णयांमुळेही संकट येतात, कधी वेळ आपल्या बाजूने नसते, कधी स्वामी आपली सहनशक्ती वाढवत असतात आणि कधी आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी ते आपल्याला थोडा संघर्ष देतात. म्हणून भीतीपोटी कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण भीतीत असलेला माणूस सगळ्यात आधी स्वतःचं नुकसान करतो. अनेक जण लोकांच्या भीतीचा फायदा घेतात. तुमच्यावर काहीतरी केलं आहे, तुमचं घर बांधलं आहे, मोठा दोष आहे असं सांगून मनात अजून भीती निर्माण करतात. पण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम आहे त्याच्या मनात भीतीला जागा नसावी. कारण स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त प्रथम विवेक वापरतो, नंतर श्रद्धा आणि शेवटी पूर्ण समर्पण. एक गोष्ट विचार करा, सूर्य उगवल्यावर अंधार कुठे जातो? कोणी त्याला बाहेर हाकललं तर नाही, कोणी त्याच्याशी लढलं नाही, फक्त प्रकाश आला आणि अंधार नाहीसा झाला. अगदी तसंच स्वामींचं नाम आहे ते मनात आलं की भीती, संशय, नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं माझ्या आयुष्यात सगळंच उलट होत आहे, तर सर्वप्रथम स्वतःला विचारा, मी भीतीने विचार करतोय की श्रद्धेने? कारण भीती चुकीचे निष्कर्ष काढायला लावते, श्रद्धा योग्य मार्ग दाखवते. स्वामींची कृपा आपल्याला संकटांपासून पळायला शिकवत नाही, तर संकटांसमोर खंबीरपणे उभं राहायला शिकवते. म्हणून कोणतीही अफवा, कोणाचंही भय, कोणाच्याही शब्दांपेक्षा स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवा. कारण जिथे स्वामींचं संरक्षण असतं तिथे भीतीचं राज्य टिकू शकत नाही. आता एक गोष्ट मनापासून समजून घ्या, स्वामींच्या भक्ताला सर्वात आधी कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं असतं माहीत आहे का? भीतीपासून. कारण ज्या क्षणी मनात भीती घर करते त्या क्षणी श्रद्धा कमकुवत व्हायला लागते. आणि श्रद्धा कमकुवत झाली की माणूस प्रत्येक गोष्टीत अशुभ शोधायला लागतो. घरात एखादी वस्तू पडली तर भीती, काम बिघडलं तर भीती, तब्येत बिघडली तर भीती, व्यवसायात नुकसानही झालं तर भीती. आणि हळूहळू प्रत्येक अडचणीचं एकच कारण मन तयार करतं, माझ्यात काहीतरी केलं आहे. पण स्वामी भक्ताने असा विचार करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवावी, स्वामींनी आपल्याला नाम दिलं आहे. नाम म्हणजे फक्त शब्द नाही, ते मनाला स्थिर करणारी शक्ती आहे. जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा चुकीचे विचार स्वतःच निघून जातात. एक गोष्ट विचार करा, वादळ आलं की उथळ पाण्यात मोठ्या लाटा उठतात, पण खोल समुद्र शांतच असतो का? कारण त्याची खोल वादळांपेक्षा मोठी असते. तसंच ज्याच्या मनात स्वामींवरचा विश्वास खोल असतो त्याला बाहेरचं वादळ फार काळ हलवू शकत नाही. हो, अडचणी येतील, मन कधी कधी खचेल, डोळ्यात पाणीही येईल, पण तो तुटणार नाही. कारण त्याला माहीत असतं माझ्या पाठीशी स्वामी आहेत. लक्षात ठेवा, स्वामींनी कधीच असं सांगितलेलं नाही की माझा भक्त असेल तर त्याच्या आयुष्यात संकट येणार नाही. पण त्यांनी हे नक्की दाखवून दिलं, संकट कितीही मोठं असलं भक्ताला एकटं सोडणार नाही. म्हणून जर कोणी तुम्हाला घाबरवत असेल तर आधी स्वतःला विचारा,
हे मला स्वामींपासून जवळ नेत आहेत की भीतीकडे ढकलत आहेत? कारण जो मार्ग तुमच्या मनात भीती वाढवतो तो स्वामींचा मार्ग असू शकत नाही. स्वामींचा मार्ग नेहमी धैर्य देतो, आशा देतो, विश्वास देतो आणि सर्वात महत्त्वाचं मनाला शांत करतो. म्हणून आज एक निर्णय घ्या. अफवांवर नाही, भीतीवर नाही, लोकांच्या बोलण्यावर नाही, तर स्वामींच्या नामावर विश्वास ठेवा. कारण जिथे श्रद्धा जागी असते तिथे भीती आपोआप हरते. आणि एक गोष्ट आज मनात कायमची बसवून घ्या. काही लोक म्हणतात जर कुणी काही जादू केली असेल तर, पण याची उत्तरं स्वामी भक्ताने भीतीने नाही तर श्रद्धेने द्यायची असतात. कारण जिथे परमेश्वराची कृपा असते तिथे नकारात्मकतेचा प्रभाव टिकणं कठीण असतं. म्हणून स्वामींच्या भक्ताने सर्वात आधी स्वतःचं मन मजबूत करायचं. कारण कमकुवत मन प्रत्येक गोष्टीला संकट समजतं, पण मजबूत मन प्रत्येक संकटातही मार्ग शोधतं. लक्षात ठेवा, आपल्या घरात जर अंधार असेल तर आपण अंधाराशी भांडत बसत नाही. आपण एक छोटासा दिवा लावतो आणि तो दिवा लागताच अंधार आपोआप निघून जातो. तसंच स्वामींचं नाम हा आपल्या जीवनातील दिवा आहे. नामस्मरण मनातील भीती कमी करतं, श्रद्धा वाढवतं आणि आत्मविश्वास जागवतो. म्हणून जर कधी मनात नकारात्मक विचार आले तर ते वाढवत बसू नका. उलट स्वामींचं नाम घ्या, त्यांच्या चरणांशी मन जोडा. कारण ज्या मनात दिवसभर संशय भरलेला असतो तिथे शांतता राहत नाही आणि ज्या मनात स्वामींचं स्मरण भरलेलं असतं तिथे भीती जास्त काळ टिकत नाही. एक गोष्ट नेहमी आठवा, स्वामी भक्तांची ओळख त्यांच्या भीतीने होत नाही तर त्यांच्या धैर्याने होते. लोक काहीही बोलतील, कोणी म्हणेल हे झालंय ते झालंय, पण तुम्ही प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत बसलात तर तुमचं मनच सर्वात आधी थकून जाईल. स्वामींनी आपल्याला विवेक दिला आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा विचार शांतपणे करा. घाबरून निर्णय घेऊ नका, कारण भीतीत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. श्रद्धेत घेतलेले निर्णय मनाला शांतता देतात. म्हणून आजपासून एकच गोष्ट मनाशी ठरवा, मी भीतीला नाही, मी स्वामींच्या कृपेला मानणार. कारण जगात कितीही अंधार असला तरी एका दिव्याचा प्रकाश तो अंधारात कमी करायला पुरेसा असतो आणि तुमच्या आयुष्यात तो दिवा आहे. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाम फक्त उच्चारू नका तर मनापासून जगा. मग भीती हळूहळू कमी होईल आणि स्वामींवरचा विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. आणि शेवटी आज एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. अनेक लोक स्वामींकडे येतात, पण दोन प्रकारे. एक, जे फक्त संकट आलं की स्वामींची आठवण काढतात आणि दुसरे, जे सुखातही स्वामींचं नाम घेतात आणि दुःखातही स्वामींचाच हात धरून ठेवतात. स्वामींना भीतीने केलेली भक्ती नको असते, त्यांना विश्वासाने केलेली भक्ती प्रिय असते. कारण भीती माणसाला कमकुवत करते, पण विश्वास माणसाला अजेय बनवतो. जर खरंच तुमच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग सुरू असतील तर प्रत्येक गोष्टीचं कारण काळी जादू आहे असं समजण्यापेक्षा एकदा शांतपणे स्वतःला विचारा, मी माझं मन स्वामींच्या चरणी ठेवलं आहे का? कारण ज्याचं मन स्वामींच्या चरणाशी जोडलेलं असतं त्याला बाहेरचं वादळ हलवू शकत नाही. एक गोष्ट आठवा, आकाशात ढग आले म्हणून सूर्य संपत नाही, तो फक्त काही काळ आपल्याला दिसत नाही. तसंच जीवनात दुःख आलं म्हणून स्वामींची कृपा संपली असं कधीच नसतं, ते आपल्यासोबतच असते. फक्त आपलं मन दुःखाच्या ढगांनी झाकलेलं असतं. म्हणून भीतीच्या मागे धावू नका, श्रद्धेचा हात सोडू नका. कोणी काहीही सांगो, तुमचं मन स्वामींच्या नामाशी जोडून ठेवा. कारण जिथे नाम आहे तिथे धैर्य आहे, जिथे धैर्य आहे तिथे आशा आहे आणि जिथे स्वामींची कृपा आहे तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती शेवटी टिकू शकत नाही. म्हणून आजपासून भीती पसरवणाऱ्या प्रत्येक शब्दापेक्षा स्वामींचं एक नाम मोठं समजा, संशयापेक्षा विश्वास मोठा समजा आणि अंधारापेक्षा स्वामींच्या कृपेचा प्रकाश मोठा समजा. हीच खऱ्या स्वामी भक्तीची ओळख आहे. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला थोडीशीही शांतता देऊन गेला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने फक्त एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याच्या मनात आज भीती आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात पुन्हा श्रद्धेचा दिवा पेटेल. श्री स्वामी समर्थ.